नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर स्नेहल देशपांडे. डॉक्टर स्नेहल देशपांडे या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वास्तू, फेंगशुई आणि पायरा वास्तू तज्ञ आहेत. त्यांनी गेले कित्येक वर्ष या विषयामध्ये संशोधन करून अनेकांचं आयुष्य बदलवलेलं आहे. या संदर्भात बोलण्याकरता संवादमध्ये आज त्या खास आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. स्वतंत्रपणे फेंगशुई, स्वतंत्रपणे वास्तू आणि पायरा वास्तू करणारी माणसं आहेत आणि ती ज्या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याचं जे आंतरराष्ट्रीय मास्टर्स जे आहेत त्यांच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे तिथपर्यंत जाऊन या सगळ्या शास्त्रांचं शिक्षण फार थोड्या लोकांनी घेतलं असेल किंबहुना नसेलच. मला एक सांगा की या तिनामध्ये काय काय फरक आहे. म्हणजे इंट्रोडक्शनच करायची झाली तर पायरा वास्तू, आपलं प्राचीन वास्तुशास्त्र आणि फेंगशुई, साम्य काय आहे आणि फरक काय? बरोबर आहे. मी प्रथम फेंगशुई शिकले. फेंगशुई त्याचा उच्चार फेंगशुई, म्हणजे चायनीज मास्टर्स फेंगशुई असा उच्चार करतात की जे समजणार नाही. पण फेंगशुईचा अर्थ लिटरली अर्थ घ्यायचा झाला शब्दशः तर त्याचा अर्थ आहे विंड अँड वॉटर, म्हणजे हवा आणि पाणी. हवा एनर्जी म्हणजे ऊर्जा आपल्याबरोबर वाहून आणते आणि पाणी ती आपल्यामध्ये साचवून ठेवतं आणि ज्या पाण्याच्या म्हणजे नदीच्या किनारी राहणाऱ्यांना ती ऊर्जा तो डिस्ट्रीब्युट करतं. हा त्याचा लिटरल अर्थ आहे. तर क्लासिकल फेंगशुई जी मी शिकले हे मी जवळजवळ 3.5 वर्षांचे पूर्ण कोर्सेस केलेले आहेत आणि अजूनही मी शिकत आहे. मास्टर जोसेफ यू आणि मास्टर चॅन पण वा हे माझे 2 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मास्टर्स आहेत आणि त्यांच्याकडून ते क्लासिकल फेंगशुई म्हणजे चायनीज जी बुक्स ऑथेंटिक लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये आयचिंग म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ते ऑथेंटिक जे फेंगशुई म्हणतात ते आहे. तर फेंगशुईचा अर्थ विंड अँड वॉटर जसा मी सांगितला तसा ह्याच्या पुढे जाऊन त्याचा अर्थ असा आहे, ऍडव्हान्स अर्थ, कासव किंवा क्रिस्टल बॉल किंवा बेडूक ठेवणं म्हणजे फेंगशुई नव्हे, हा त्याचा मुख्य अर्थ आहे. मग त्याच्या पुढे मी वास्तू शिकले. वास्तू म्हणजे बरेचसे लोक जाणतात की वास्तू हे आपलं प्राचीन ग्रंथांमध्ये वेदांमध्ये लिहिलेलं शास्त्र आहे जे पूर्वीच्या काळी दैत्यांसाठी म्हणजे दानवांसाठी वापरलं जायचं, तसंच देवलोकांसाठी पण वापरलं जायचं. म्हणजे दोघांसाठी लिहिणारे पण वास्तुशास्त्र लिहिणारे पण लिहिलेले ग्रंथ पण वेगळे वेगळे आहेत. त्याच्यानंतर ते काही राजे लोकांपुरतं किंवा श्रीमंत उच्च एकदम वर्गीयांपुरतं ते मर्यादित होतं. मग हळूहळू त्याचा प्रचार सामान्य लोकांपर्यंत होत गेला. वास्तुशास्त्र मी जे वास्तुशास्त्र शिकवते आणि करते ते वेदांमधलं वैदिक वास्तुशास्त्र किंवा क्लासिकल वास्तुशास्त्र तुम्ही म्हणू शकता. ते पूर्णतः कुठल्याही शास्त्राशी म्हणजे तुम्ही असं म्हणा शास्त्राशी म्हणजे हवा वगैरे अशा प्रकारांशी कनेक्टेड नसून किंवा सनरेज वगैरे अशाशी कनेक्टेड नसून ते पूर्णपणे वास्तु पुरुषावर आधारित आहे. आणि त्या वास्तुपुरुषावर जे जे आडाखे बांधले जातात, या घरात ही एनर्जी असते, ते 95% पर्यंत खरे निघतात. म्हणजे ते तिथले राहते लोक सांगतातच. त्याच्यानंतर आहे पायरा वास्तू. आता वास्तुशास्त्रामध्ये काय दोष आणि काय नाही ते कळल्यावर तुम्हाला आपल्याला समजू शकेल की पायरा वास्तू का आलं. पायरा वास्तू म्हणजे पिरामिड्स जिथे वापरले जातात ते पायरा वास्तू. आता पिरामिड्स वापरायची वास्तुशास्त्रात गरज का भासायला लागली तर वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की चौकोनी किंवा आयताकृती घर असावं. पण आज आता मुंबईत आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो किंवा आजकाल घरांमध्ये तुम्हाला चौकोनी किंवा आयताकृती अपवादाने नाहीच समजा. म्हणजे मग काय होणार की एक्सटेंड होणार एखादा पार्ट किंवा कट येणार. ते ज्या ज्या भागामध्ये कट येणार किंवा जो भाग एक्सटेंड होणार तो जर चुकीच्या भागी एक्सटेंड झाला की कट तर कुठेच नको अर्थात, पण एक्सटेन्शन पण चुकीच्या जागी आलं तर तिथल्या राहत्या माणसाला प्रॉब्लेम्स हे येतातच. मग आता त्याला क्युअर काय, सगळीकडे आपल्याला खोदकाम करणं म्हणजे ह्या वास्तू जे मी क्लासिकल करते त्याच्यामध्ये थोडंसं जमिनीच्या खालनं खोदायला लागतं स्लाइट म्हणजे, तर ते नसेल शक्य तर तिथे पिरॅमिड्स वापरले जातात. आणि ह्या पिरॅमिड्स पायरा वास्तू हे भारतात आणलं आणि इव्हन त्याचा शोध लावला
बडोद्याचे डॉक्टर जितेन भट आहेत, त्यांनी लावलेलं आहे, त्यांच्याकडे मी हे शिकलेली आहे. अर्थात पायरा वास्तू जे आहे ते आपल्याला 40% पर्यंत रिझल्ट देतं, नक्कीच मुवमेंट सुरू होते असं मी सांगेन. पण पूर्णत्वाला न्यायला क्लासिकल वास्तुशास्त्र आणि फेंगशुई ह्यांची सांगड घालणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण फेंगशुई पासून सुरू करू. त्यामध्ये संपूर्ण घर आणि घराची रचना आणि त्यात राहणारी माणसं आणि त्यांचं अस्तित्व याचा सगळ्याचा कसा एकत्र विचार कसा केलेला गेला? आता फेंगशुईच्या बऱ्याच स्कूल्स आहेत. म्हणजे पहिली सगळ्यात बेसिक स्कूल म्हणतात त्याला म्हणतात ब्लॅक हॅट सिस्टीम. आपल्याकडे कसं तंत्रमंत्र प्रकार आहे तसं त्याला म्हणतात ब्लॅक हॅट सिस्टीम, पण ती अतिशय बेसिक आहे. त्या म्हणजे कासव ठेवणं वगैरे, जे लाफिंग बुद्धा ठेवणं किंवा बेडूक ठेवणं, ह्या त्या ब्लॅक हॅट सिस्टीम मध्ये या गोष्टी येतात. पण त्या कधी कधी खरंच रिझल्ट म्हणजे देत नाहीत. मी बऱ्याच क्लायंट्स मध्ये बघितलं अगदी 1.5-2 लाख रुपये घालतात पण रिझल्ट काही मिळत नाही. त्याचं कारण आहे फेंगशुईचं ऍडव्हान्स टेक्निक, ज्याला असं म्हणतात फ्लाइंग स्टार्स. फ्लाइंग स्टार्स याचा अर्थ मी आधी सांगते. आपल्या घरात आपण जन्माला येताना आपला जसा हॉरोस्कोप असतो, आपल्या हिंदू धर्मात आपण हॉरोस्कोपला म्हणजे जन्मपत्रिकेला मानतो. आकाशातल्या चंद्राच्या स्थितीनुसार आणि इतर ग्रहांच्या स्थितीनुसार आपला हॉरोस्कोप असतो. त्याचप्रमाणे कधीही पहिल्या जेव्हा प्लिंथ पडते किंवा घर तुमचं राहतं घर कन्स्ट्रक्शन जेव्हा पूर्ण तयार होतं, तुम्हाला राहायला तयार होतं, त्यावेळेस त्या घराची जन्मपत्री बनते. म्हणजे हेवन मधले म्हणजे हेवन स्टार्स म्हणतात त्यांना, असे 9 स्टार्स 9 ग्रह असतात, त्यांना 1 to 9 असे नंबर्स दिलेले असतात. ते पूर्ण त्या जागेमध्ये सील होतात, बंद होतात. आणि ते ऍक्ट ते स्वतः असं तुम्हाला बिहेव करतात, असं हे तुम्हाला त्याची एनर्जी दिसते. एक वस्तू वास्तविक लाईव्ह स्पिरिट्स आहेत, लाईव्ह स्पिरिट्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट स्टार्स आहेत. तर चांगला स्टार्स असेल तर त्याला आम्ही एनहान्स करतो, म्हणजे चांगलं त्याला स्टिम्युलेट करतो, आणि वाईट स्टार असेल तर त्याला दाबून टाकतो. यावर एक प्रश्न आहे, त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. इथे एक प्रश्न की ते जे तुम्ही सांगितलं की 9 नंबर्स जे दिलेले असतात त्याने ते एखाद्या लाईव्ह स्पिरिट सारखं घर वागू लागतं. तर तुम्ही एखादं घर बघितलं, त्याचा प्लॅन तुमच्या समोर आहे की तुम्ही त्याची जी 9 नंबर्सची जी कुंडली आहे ती मांडली, की तुम्ही त्या घराचा स्वभाव सांगू शकता का? घरात काय घटना घडल्या आहेत किंवा घडू शकतात हे सांगू शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे ते डिपेंड करतं. जेव्हा घर बांधलंय ते बरोबर आहे, पण रिनोव्हेशन काही केलेलं असेल, पण हे वरच्या मजल्यावरच्या बाबतीत पण तितकंच शक्य आहे. तेच मी सांगत होते की वरच्या मजल्या म्हणजे एखादा आता फ्लॅट सिस्टीम आहे, एखादी सोसायटी आहे, 1, 2, 3, 4 फ्लोअर्स आहेत आणि त्याच्यामध्ये समजा एका फ्लोअरवर 4 फ्लॅट्स आहेत. तर एका लाईन मधल्या एकावर एक जे 4 फ्लॅट्स आहेत 4 माळ्यांपर्यंत, त्या प्रत्येक घरात एनर्जी सारखीच असणार, कारण त्यांची जन्मपत्री सारखीच असणार. प्रत्येक घराची नसणार, पण त्या लाईन मधल्या घरांची 4थ्या मजल्यापर्यंत सारखी असणार. पण आणि त्या घरात मी चेक केलेलं आहे बऱ्याच सोसायट्यांमध्ये की त्या घरात सेम प्रॉब्लेम्स प्रिव्हेलिंग असतात. फक्त त्याचा कमी जास्तपणा किंवा त्याची सिव्हिअरिटी आपण म्हणू ती कमी जास्त होते. त्याचं कारण सोपं आहे. म्हणजे मी हे सगळ्या स्टुडंट्सना शिकवताना पण सांगते की तुम्ही जन्माला येता तेव्हा 3 लक घेऊन येता, हेवन लक, अर्थ लक आणि ह्युमन लक. जेव्हा हेवन लक म्हणजे तुमचं नशीब कोणी बदलू शकत नाही. ते समजा त्याचा रोल आपल्या आयुष्यात 30% असतो. दुसरं आहे ह्युमन लक. ह्युमन लक म्हणजे तुमचं चांगलं किंवा वाईट कर्म, तुम्ही आयुष्य कसं घालवता, चांगलं किंवा वाईट कर्म. आणि तिसरं आहे अर्थ लक, म्हणजे तुमचं राहतं घर किंवा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, तुमचं ऑफिस, आजूबाजूचा परिसर जे तुम्हाला लक देतं ते अर्थ लक. जर अर्थ लक आणि ह्युमन लक आपण बॅलन्स केलं तर नक्कीच वाईट जेव्हा दिवस येतात तुमच्या हेवन लक प्रमाणे, म्हणजे तुमच्या नशिबात वाईट दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्तपणा येतोच, म्हणजे खालीवर आपलं असे लाटांसारखं जातच असतं. तर त्या दिवसांची सिव्हिअरिटी किंवा वाईट तुमचे सफरिंग्स कमी करण्याचं नक्कीच शक्ती सामर्थ्य ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आहे, तुमचं चांगलं कर्म आणि ऑफकोर्स फेंगशुई. आता एकाच लाईन मध्ये राहणारी लोक त्यांचं प्रत्येकाचं सिव्हिअरिटी कमी का असते? आता समजा एखाद्या फर्स्ट फ्लोअरचा वरचा माणूस आहे, तो त्याच्या स्वतःच्या हॉरोस्कोप नुसार तो जर चांगल्या पिरियड मध्ये आहे तर त्याला ते लक तेवढं बाधणार नाही. म्हणजे त्याला जे प्रॉब्लेमॅटिक जो घर आहे किंवा ती फेंगशुई फ्लाइंग स्टार चार्ट जो हॉरोस्कोप वाईट आहे तो त्याला तेवढा त्रास आत्ता देणार नाही, पण काही वर्षांनी तो नक्कीच त्रास देणार.
आणि दुसरा जर अगदी वाईट पिरियड मध्ये जातोय आणि त्याचं घर जर 25% जरी वाईट आहे फेंगशुई प्रमाणे म्हणा का वास्तूप्रमाणे म्हणा, तर त्याला त्रास 90 to 100% होणार, म्हणजे तो खूप त्रासामधनं जाणार. हा, हे आहे हे. आणि पण मजल्याप्रमाणे बदलतं का काही? मजल्याप्रमाणे नाही बदलत. तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीप्रमाणे त्याचा कमी जास्तीपणा, सिव्हिअरिटी कमी जास्त होते. पण मग आता दुसरा भाग त्याचा म्हणजे फक्त फेंगशुई प्रमाणे मी विचारतो आधी की एखाद्या घराचा तुम्ही मांडली, तुमच्या शास्त्राप्रमाणे 1 ते 9 मांडली, कुंडली मांडली, तर त्याचा जो परिणाम आहे तुम्हाला दिसतो तो काही आता कन्स्ट्रक्शन करून घर जेव्हा माणूस विकत घेतो तेव्हाच तो पुरा मेटाकुटीला आलेला असतो. मध्यम वर्गाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो संपूर्ण घर पुन्हा बदलण्याची क्षमता त्याच्यात उरलेली नसते. अशी बहुधा 60%, 70% माणसं अशी असतात की ज्यांना. मग अशा वेळेला काय करायचं? जेव्हा मनुष्य अशा प्रॉब्लेम्स मध्ये येतो तेव्हाच तो आम्हाला कन्सल्ट जास्ती, मॅक्झिमम लोक तशीच कन्सल्ट करतात. घर घ्यायच्या आधी कन्सल्ट करणारे 20% लोक असतात. तर आता समजा एखाद्या व्यक्तीने घर बांधलेलं आहे आणि तो नंतर तुमच्याकडे आला आणि आपल्याला कळलं की कुंडलीमध्ये किंवा त्या फ्लाइंग स्टार चार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये व्हाईट स्टार्सना दाबण्यासाठी क्युअर्स आहेत. म्हणजे फेंगशुई प्रमाणे तुम्हाला त्या घराचं रिनोव्हेशन करा किंवा फ्लोर प्लॅन बदला असं नेहमीच सांगितलं जात नाही, कारण ऑलरेडी तो भरपूर खर्चात अडकलेला असतो. तर व्हाईट स्टार जे अतिशय वाईट एनर्जी घरात घेऊन येतात त्यांना दाबून टाकण्याचं स्किल हे फ्लाइंग स्टार चार्टच्या कन्सल्टंटला माहिती असतं आणि चांगल्या स्टार्सना एनहान्स करायचं स्किल त्याच्याकडे असतं. पण आता जसं मी सांगितलं की एखाद्या लाईन मध्ये असा प्रॉब्लेम असतो की आता ह्याच्यामध्ये काय असतं, फ्लाइंग स्टार चार्ट मध्ये ना 2 मुख्य स्टार्स असतात. एक असतो वेल्थ स्टार आणि एक असतो हेल्थ स्टार. तर वेल्थ स्टार जो आहे तो चांगल्या जागी जर तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या घरात पैसा भरपूर येतो. पण एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे जशी एखादी विंग म्हणलं त्यांना तो वेल्थ स्टार चांगल्या जागी मिळतच नाही. मग तो कन्सल्टंटला पण कुठून तो बाहेर ना आणू शकत नाही, तो अशा जागी पडलेला असतो की तो त्याला एनहान्सच करू शकत नाही. तिथे मग मी वास्तूची मदत घेऊन त्या माणसाचं आयुष्य बरंचसं सुकर करायला हेल्प करते. म्हणजे अशा प्रकारे फ्लाइंग स्टार चार्ट. पण फ्लाइंग स्टार चार्ट असं नाही. आता मी एक केस अशी सांगते तुम्हाला, एक छोटीशी केस. माझे एक क्लायंट आहेत आणि 2002 साली मी त्यांच्याकडे डिसेंबर मध्ये गेलेले होते. छोटी चॉल सिस्टीम मध्ये एक छोटस घर आहे, अगदी माहीम स्टेशनच्या समोरच घर आहे. आणि शी इज अ डिवोर्सी, म्हणजे त्या डिवोर्सी आहेत आणि वडिलांबरोबर राहतात, वडील आणि त्या. आणि त्यांच्या बहिणींशी आणि वडिलांशी संबंध प्रचंड तणावपूर्ण होते आणि पैशाची तंगी, म्हणजे अगदी पुष्कळ एज्युकेशन असून सुद्धा ती जॉबलेस होती. तर ह्याच्यामध्ये जेव्हा मी बघितलं तर जुनी चाळ, म्हणजे 50-60 वर्षांपूर्वीची ती चाळ होती. म्हणजे ऑलरेडी तिथली एनर्जी खूपच जुनी होती. हे जे फ्लाइंग स्टार चार्ट मी म्हणते ती एनर्जी 20 वर्षांची असते. हा, म्हणजे आता 2004 साली एनर्जी बदलली, ती 2024 सालापर्यंत कंटिन्यू होणार आहे. म्हणजे त्या पिरियड मध्ये आता 8 नंबर हा किंग स्टार आहे, म्हणजे नंबर 8 तुम्हाला पैसा देणार. तुम्ही घराचं रिनोव्हेशन नका करू, घर बदलू नका, पण नंबर 8 2024 नंतर 9 होणार. म्हणजे 9 जर तुम्हाला चांगला मिळत असेल तर तुम्हाला पैसा मिळणार, हा त्याचा अर्थ. तर तिच्या घरात रिनोव्हेशन करणं अत्यंत आवश्यक होतं, कारण एनर्जी बदलणं आवश्यक होतं. ते रिनोव्हेशन करून काही मी चेंजेस वास्तू आणि फेंगशुई प्रमाणे असे सांगितले आणि त्याच्यानंतर तिला आज शी सेज दॅट आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. म्हणजे एवढी वरच्या पोस्टला ती पोहोचलेली, पण ती तिथेच राहते कारण ते घर, जी एनर्जी देणार ती तिला 2024 पर्यंत चालणार आहे. आता मग त्याच्यातला वास्तुशास्त्राचा जो भाग आहे यातला, तो कुठे सुरू होतो आणि त्याचा विस्तार किती आहे? मी एक वास्तुशास्त्राचं लिमिटेशन काय आहे, बरोबर, किंवा कुठे सुरू होतो, म्हणजे त्याचा एकंदरीतच विस्तार कुठपर्यंत आहे ते सांगा. त्याच्या अगोदर आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. इथे वास्तुशास्त्र जे आहे पारंपरिक, त्याच्या काय मर्यादा आहेत किंवा काय त्याचा विस्तार किती आहे? वास्तुशास्त्रामध्ये काही ढोबळ नियम, म्हणजे फिक्स नियम, ढोबळपेक्षा फिक्स नियम म्हणूया आपण, असे आहेत की जसं तुम्ही एंट्री, तुमची मुख्य द्वार कुठे असावं घराचं, तुमचं स्वयंपाकघर कुठे असावं, तुमचं टॉयलेट बाथरूमला तर पूर्वी जागाच नव्हती घरामध्ये, पण तरीही आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये ते दोष आहे, पण तरी त्याची जागा कुठे असावी, घराचं ब्रह्मस्थान कसं असावं, घराचा मुख्य व्यक्ती म्हणजे मास्टर बेडरूम त्या व्यक्तीची ती कुठल्या दिशेत असावी आणि कुठल्या दिशेत झोपावं, ह्या सगळ्या गोष्टी फिक्स्ड आहेत. म्हणजे हे असायलाच पाहिजे.
पण ते नसेल तर मग काय, म्हणून वास्तुशास्त्राचे थोडेसे आपण असं म्हणू की, आणि घराला कट्स नसावेत, घर चौकोनी किंवा आयताकृती असावं, हे वास्तुशास्त्रामध्ये फिक्स्ड आहे. पण आता ते नसेल तर काय करायचं, मग त्याच्यासाठी क्लासिकल वास्तुशास्त्र उपयोगी डेफिनेटली पडतं आणि पायरा वास्तुशास्त्र उपयोगी पडतं. पायरा वास्तुशास्त्र म्हणजे पिरामिड्स, आणि क्लासिकल वास्तुशास्त्र हे वेदांमधलं आहे आणि हे कोणत्या आध्यात्मिक गुरूंकडनं, मला माझ्या गुरूंकडनं मिळालेलं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी जमिनीच्या खालनं घातल्या जातात, जसं चांदी आहे, मोती आहे, मी दाखवलं त्रिपर्णी वृक्षाचं खिळा आहे, नंतर साग वृक्षाचा खिळा असतो, तांब्याची तार आहे. पण हा जमिनीवरचा घर असेल तरच शक्य आहे? नाही, फ्लॅट मध्ये पण घालतात. त्याला 2 ते 2 इंचापर्यंत साधारण कटर मारून त्याच्या खाली घातलं जातं. म्हणजे तुमचं घर चौकोनी करण्यासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी तिथे केल्या जातात. पण त्या म्हणजे जे थांबलेलं काम असतं, जिथे फेंगशुई, आता मी वास्तुशास्त्र मी का शिकत गेले ते मी तुम्हाला सांगते की वास्तुशास्त्र इंडिव्हिज्युअल, जसं तुम्ही सांगितलं की करणारे लोक आहेत आणि फेंगशुई इंडिव्हिज्युअल, तशी मी पण फेंगशुई फक्त करत होते, फक्त फ्लाइंग स्टार सिस्टीम आणि काही ऍडव्हान्स सिस्टीम्स वापरत होते. पण मला असं काही वेळा जाणवत गेलं काही क्लायंट्स मध्ये की त्याच्यामध्ये मला रिझल्ट पूर्ण मिळत नाहीयेत, म्हणजे अगदी 30% पण जेमतेम रिझल्ट मिळतोय. मग ते असं का होत गेलं, म्हणजे का नाही ह्या क्लायंट्स मध्ये का नाही रिझल्ट मिळते, असं विचार किंवा असा स्टडी करत गेल्यावर मला कळलं की ह्या घरांमध्ये असे काही दोष आहेत की ते वास्तुशास्त्राच्या दायऱ्यामध्ये येतात, म्हणजे वास्तुशास्त्राच्या आवाक्यातले दोष त्याच्यामध्ये होते. जसे काही जागे कट्स असणं, किंवा घराच्या बाहेर, म्हणजे सोसायटीतल्या फ्लॅटच्या कनेक्टेड पण आहे, घराच्या बाहेर चुकीच्या जागी अंडरग्राऊंड वॉटर टँक असणं किंवा ओव्हरहेड वॉटर टँक जमिनीवर बांधलेली, ती ओव्हर द ग्राउंड बांधलेली, ही चुकीच्या जागी असून पण खूप प्रॉब्लेम. जसा एक मी उदाहरणार्थ सांगते, समजा साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा, साऊथ वेस्ट मध्ये जर मोठा कट आला आणि साऊथ वेस्ट मध्ये जर अंडरग्राऊंड वॉटर टँक बाहेर आली तर हमखास त्या घरामध्ये किडनी प्रॉब्लेम्स येणारच. किडनी स्टोन पासनं किडनी फंक्शन बंद होण्यापर्यंत प्रॉब्लेम्स येतात, ऍक्सिडेंट होणारच. म्हणजे कधी ना कधी लाईफ मध्ये तुमच्या स्वतःच्या जन्मपत्रिकेप्रमाणे तुम्ही जर एखाद्या वाईट पिरियड मधून जात असताना यू आर प्रोन टू ऍक्सिडेंट, फेस एनी ऍक्सिडेंट, हे होणार. पाय दुखणं किंवा पायाचे फ्रॅक्चर्स होणं हे होणारच. म्हणजे हे साऊथ वेस्ट कट आणि साऊथ वेस्ट अंडरग्राऊंड वॉटर टँक ह्याचे इफेक्ट आहेत. आणि पैसा ब्लॉक होणं, पैसा म्हणजे तुम्ही द्याल कोणालाही पण तो परत येणार नाही आणि बिझनेस डाऊन होतं. म्हणजे हे मी बघितलेल्या गोष्टी आहेत की ह्या प्रचंड प्रमाणात आर्थिक प्रॉब्लेम्स पण ह्या घरांमध्ये येतात. त्यामुळे मग ते जर क्युअर क्लासिकल वास्तुशास्त्राने केलं, नुसते पिरामिड्स लावून नाही, नुसती फेंगशुई लावून पण नाही, जर क्लासिकल वास्तूने केलं तरच 95% रिझल्ट डेफिनेटली मिळतात. डेफिनेटली. म्हणजे पण मग तुम्ही एखाद्या माणसाचं घर तुमच्याकडे आलं पाहायला की त्याला कसे कसे नियम लावत जातात, चेकिंग कसं करता आणि डायग्नोसिस कसं करता आणि क्युअर कसं? एक तर फर्स्ट म्हणजे मी माझ्या कंपसने रिडिंग घेऊन त्यांच्याकडनं काही माहिती घेऊन कन्स्ट्रक्शन विषयी, त्या लोकांच्या बर्थडेट्स विषयी वगैरे माहिती घेऊन पहिला मी फ्लाइंग स्टार चार्ट बनवते जो ऍडव्हान्स फंक्शन मध्ये येतो. ती एनर्जी मी बघते आणि मग वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांचं घर म्हणजे त्याचे कुठे दोष आहेत, कारण ते असतातच हमखास, त्याचे कुठे कुठे दोष येतात ते बघते. आणि तुम्हाला गंमत वाटेल ऐकून, पण जे वास्तुशास्त्रात दोष जर आले, आता मी सांगितलं साऊथ वेस्ट मध्ये हा प्रॉब्लेम असेल तर किडनी प्रॉब्लेम, ऍक्सिडेंट, इव्हन नवरा बायकोमध्ये न पटणं, म्हणजे खूप स्ट्रेसफुल रिलेशन हे होणं, हे दिसतात, पैसा ब्लॉक होणं. आणि हेच प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळा फेंगशुईचे फ्लाइंग स्टार्स पण इंडिकेट करत असतात. म्हणजे आपण म्हणू चायनाचं वास्तुशास्त्र, चीन मधलं फेंगशुई आणि इंडियन वास्तुशास्त्र, आपलं जे इंडियन वास्तुशास्त्र आहे हे वेगळं. एनर्जी ही एकच आहे, ती आपल्याला कधीच फसवत नाही. ते पण स्टार चार्ट तसंच दाखवतं आणि हे पण स्टार चार्ट तेच इंडिकेट करत. आपली वास्तुशास्त्राची म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे पण तेच इंडिकेट केले जातात. हे मी मॅक्झिमम केसेसमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे मग मी वास्तुशास्त्राप्रमाणे बघते. मग मी पहिलं बेसिक म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे ते घर करेक्ट करते. किचन तोडफोड कुठेही सांगितली जात नाही की तुम्ही किचन बदला, किंवा फार फार तर 2 बेडरूम असतील तर योग्य बेडरूम दिली जाते झोपायला, जागा दिशा बदलली जाते, म्हणजे झोपण्याची दिशा बदलली जाते. गॅस जमण्यासारखं असेल तर शिफ्ट केला जातो, किंवा 8 दिवस शिफ्ट करा म्हणून सुद्धा खूप फायदे झालेले आहेत लोकांचे आणि मग पुढचे सगळे करतात.
किंवा मग जे शक्य नसेल जिथे शिफ्ट करणं तिथे मग पिरामिड्सची मदत घेतली जाते. त्याने मग ती एनर्जी एनहान्स केली जाते आणि मग फ्लाइंग स्टार चार्टच्या लेवलनी त्या घराची चांगले स्टार्सना एनहान्स करून व्हाईट स्टार्सना म्हणजे दबवलं जातं. ते फक्त कलर्सच्या साह्याने मॅक्झिमम केलं जातं, म्हणजे त्या व्यक्तीला फारसा खर्च नसतो. या संदर्भातल्या जे गोष्टी आहेत ज्या वापरल्या जातात त्याच्यावर बोलणार आहोत आपण. त्याच्यातले इतर अनेक मुद्दे आहेत किंवा तुमचे जे स्टार आणि सुपरस्टार क्लायंट आहेत किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रातले क्लायंट आहेत त्यांच्या अनुभवाने तुम्हाला काय काय दिसलं त्याच्यावर आपण बोलणार आहोत, पण ते उद्या. आज आपण इथेच थांबतो. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता संवाद फक्त ETV मराठीवर. नमस्कार. नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण फेंगशुई आणि वास्तुतज्ञ डॉक्टर स्नेहल देशपांडे यांच्याबरोबर काल जो संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काल सांगताना असं म्हटलात की फक्त रंगांचा वापर करून मी काही ठिकाणी दोष निवारण करते, त्याच्याबद्दल थोडं पुढे. आता ह्याच्यात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला थोडं फ्लाइंग स्टार्स विषयी मला थोडंसं सिक्रेट सांगावं लागेल की फ्लाइंग स्टार्स मध्ये जसं आपण बघितलं की नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर्स असतात 1 ते 9. आता प्रत्येक घरामध्ये रीडिंग वेगळं मिळतं. प्रत्येक घराची त्यामुळे फ्लाइंग स्टार चार्ट किंवा कुंडली आपल्याला वेगळी मिळते. तर प्रत्येक स्टार दुसऱ्याबरोबर कंबाईन होतं. समजा आता एखाद्या घरामध्ये 1 कंबाईन झाला 2 बरोबर, त्या घराप्रमाणे घराच्या रचनेप्रमाणे आणि त्या चार्ट प्रमाणे ते डिसाइड होतं. आणि 2 कंबाईन झाला 1 2 असे कंबाईन झाले, 2 कंबाईन झाला 3 बरोबर. ह्या अशा एनर्जीज जर आपल्याला ही कॉम्बिनेशन मिळाली ही अतिशय वाईट कॉम्बिनेशन मानली जातात. समजा 1 कंबाईन झाला 2 बरोबर तर तो इंडिकेट करतो हजबंड वाईफ डिवोर्स, म्हणजे डिवोर्स होणार आणि होतोच तो डिवोर्स. पण जर फंक्शुई कन्सल्टंट आधी पोहोचला तर तो डिवोर्स अवॉइड होऊ शकतो. आता ह्या 1 आणि 2 किंवा 2 आणि 3, 2 आणि 3 म्हणजे हजबंड वाईफचे डिस्प्यूट होणार, डिवोर्स होणार नाही, पण सतत भांडणं होतील, लॉस्यूट्स येतील, म्हणजे केसेस कोर्ट केसेस वगैरे चालू होतील, चोरी होऊ शकते. म्हणजे अशा गोष्टी 2-3 कॉम्बिनेशन जिथे मिळतं त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर आता ही स्पेशल कॉम्बिनेशन्स मानली जातात, म्हणजे जी फार वाईट कॉम्बिनेशन्स असतात. तर ह्याच्यामध्ये कलरचा उपयोग असा केला जातो. आता प्रत्येक स्टारचा काही कलर मानला गेलेला आहे. जसा 1 नंबरचा तो वॉटर एलिमेंट म्हणतात, म्हणजे पाणी, त्याचं तत्व आहे पाणी, त्याचा कलर आहे ब्लू आणि ब्लॅक. जसं 2 हा अर्थ एलिमेंट मानला. 5 एलिमेंट्सवर फंक्शुई किंवा फ्लाइंग स्टार चार्ट पूर्ण असतो. चायनीज वास्तुशास्त्र किंवा फंक्शुई ह्याचं पूर्ण बेस हा 5 एलिमेंट्सवर 5 तत्वांवरती आहे. त्याचं म्हणजे फायर अग्नी, अर्थ म्हणजे जमीन, अर्थ म्हणतात त्याला, मेटल, नंतर धातू, नंतर वॉटर म्हणजे पाणी, आणि वूड म्हणजे आपलं काष्ठ म्हणा किंवा वूड मध्ये जास्ती प्लांट्स तुम्ही म्हणा. ग्रीन कलर येतो वूडचा. जसं वॉटरचा कलर येतो ब्लू किंवा ब्लॅक. फायरचा कलर सगळे रेडियंट कलर्स, रेड येतो, लाल कलर येतो, त्याच्यामध्ये पर्पल कलर येतो, पिंक येतो, ऑरेंज कलर येतो. त्याच्यामध्ये रेड कलर जास्ती व्हायब्रंट मानला जातो. आता मी कोणाची नावं नाही घेत, पण तुम्ही खूप ठिकाणी असं वाचलं असेल की लाल कलरनी साऊथ वेस्टची रूम रंगवा, किंवा ते म्हणजे बेसिक वाचून पुस्तकं लिहिणं किंवा असं बेसिक शिकून ते खूप धोकादायक आहे. कारण ह्याच्यामध्ये 2 नंबरचा जो स्टार आहे तो
तो सिकनेस स्टार मानला जातो फ्लाइंग स्टार चार्ट मध्ये. जर तुम्ही तो सिकनेस स्टार तो कुठल्याही फायरने ऍक्टिव्हेट होतो. समजा तुमचं बेडरूम साऊथ वेस्ट मध्ये आहे आणि 2 नंबरचा स्टार तिथे येतोय, म्हणजे 2-3 कॉम्बिनेशन म्हणा किंवा तो 2 दुसऱ्या कुठल्या स्टार बरोबर कंबाईन होते, पण 2 आहे तिथे म्हणजे सिकनेस स्टार आहे आणि तुम्ही कुठेतरी वाचून ती रूम पूर्ण साऊथ वेस्टची रूम रेड कलरनी रंगवली, लाल कलरनी, आणि तो स्टार पूर्णपणे ऍक्टिव्हेट झाला तर डिझास्टर्स म्हणजे अतिशय वाईट रोग घरात येऊ शकतो. त्या बेडरूम मध्ये झोपणाऱ्या माणसाला तो रोग होऊ शकतो. म्हणजे हे एनर्जीशी खेळताना फार सांभाळून वागायला पाहिजे. म्हणजे पूर्ण व्यवस्थित ज्ञानानेच करावी. कोणी वाचून विचून करण्याच्या भानगडीत शक्यतो पडू नये. कारण फ्लाइंग स्टार चार्ट बऱ्याच जणांना माहित नसतं की हा स्टार चार्ट असतो, कारण हे सगळं फ्लाइंग स्टार चार्टचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये मेन कलर्स असतात. तर मी सांगत होते 1 आणि 2 हे समजा 2 आणि 3 हे कॉम्बिनेशन आलं तर 2 हा मी सांगितलं तसं अर्थ एलिमेंट आहे आणि 3 हे वूड एलिमेंट आहे. तर 2 अर्थ एलिमेंटचा कलर आहे येलो म्हणजे पिवळा किंवा ब्राऊन, हा कलर त्याचा मानला जातो. आणि 3 ह्या एलिमेंटचा कलर ग्रीन मानला जातो कारण ते वूड आहे. तर मानला जातो म्हणजे ते खरोखर आहेत, कारण ते स्पिरिट्सच आहेत, लाईव्ह स्पिरिट्सच आहेत. तर समजा आता ह्या कॉम्बिनेशनला मला कमी जर करायचं असेल तर मी तिथे कलर्सचा उपयोग करीन. असा कलर मी वापरीन जो अर्थला म्हणजे 2 सिकनेस स्टारला कमी करेन, की ज्या येलो 2 सिकनेस स्टारला म्हणजे अर्थला कमी करेन. तर आता एक सिक्रेट असं सांगते की अर्थला कमी मेटल करतं, म्हणून मी तिथे मेटल कलरचा वापर करेन. म्हणजे समजा व्हाईट कलर किंवा गोल्डन कलर किंवा सिल्वर कलर हे मेटल कलर्स मानले जातात. मी तिथे एखादा समजा नॅपकिन टाकला किंवा एखादा कर्टन लावला, पडदा लावला त्या कलरचा, तर 2 आणि 3 कॉम्बिनेशन, अर्थात 3 बरोबर दुसरा एक करायला लागतं पण ते अजून एक सिक्रेट होईल. तर 2 कमी करायला, कारण 2 हा पण व्हाईट स्टार आहे, तो कमी करायला मी मेटलचा उपयोग करेन, म्हणजे मेटल कलरचा. अशा प्रकारे कलर्सचे वापर केले जातात. अनेक मोठ्या माणसांनी या प्रकारचा वापर केलेला, त्याबद्दल तुम्ही खूपच जाणता, थेट थोडं सांगा. आता ह्याच्यात कोणाची नावं घेणं मला प्रोफेशनली एथिकली ते पॉसिबल नाहीये, पण तरी 1-2 उदाहरणं जर द्यायची म्हटली तर आपले इंडियातले तुम्ही म्हणा एक सुपरस्टार, ऑफकोर्स ते माझ्या हाताखाली झालेलं नाहीये, पण ते फार वर्षांपूर्वी जेव्हा फेंगशुई आपल्या इंडियामध्ये आलेलीच नव्हती तेव्हा त्यांचा बंगला एका बाहेरच्या फेंगशुई कन्सल्टंटनी येऊन क्युअर केलेला आहे. त्या व्यक्तीला प्रचंड बँक्रप्सी आलेली होती आणि भरपूर म्हणजे कर्ज भरपूर झालेलं होतं. त्यामध्ये त्या घरामध्ये त्यांच्या बंगल्यामध्ये जो मी स्टार चार्ट सांगते तुम्हाला, त्याच्यामध्ये वेल स्टार जो मी आपल्याला उल्लेख केला, तो वेल स्टार त्यांच्या घराच्या सेंटर मध्ये लॉक झालेला होता. आणि जेव्हा सेंटर मध्ये लॉक होतो, तुम्हाला प्रॅक्टिकली कदाचित समजणार नाही मी लॉक म्हणजे काय, तर त्याच्या मधल्या घरामध्ये तो वेल स्टार आलेला होता. तो तसा येणं असं इंडिकेट करतं की तो माणूस कर्जबाजारी होणार, म्हणजे त्याला ते सगळं विकून घरबीर पण सोडायला लागणार, इतकी वाईट स्थिती येते. मग त्याला उपाय असा असतो की त्या स्टारला बाहेर काढायचं. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती असेल की घराच्या बंगल्याचे किंवा आपले घर वाडे वगैरे असायचे, त्याचा मध्यभाग पूर्ण ओपन ठेवला जायचा. त्याचं कारण आपल्याला माहित नसेल पण कदाचित हेच असेल की नवीन एनर्जी आत यावी, जी दर 20 वर्षांनी मी बदलते म्हटलं तशी एनर्जी मग बदलण्यासाठी त्या व्यक्तीचं घर, त्या बंगल्याचं जे छप्पर होतं, रूफ होतं, त्याचा मध्यभाग कापून तो 40 दिवसांसाठी आकाशाला ओपन ठेवला गेला. ओपन टू द स्काय म्हणतात त्याला. त्याच्यातनं, कारण मी तुम्हाला सांगितलं हेवन स्टार्स आत येतात, ती नवीन हेवन स्टार्स, नवीन एनर्जी, नवीन ची आत येण्यासाठी तो ओपन ठेवला गेला आणि ती एनर्जी आत रिसीव्ह झाल्यामुळे तो सील केला गेला. घरामध्ये काही चेंजेस केले गेले कलरच्या रूपांमध्ये आणि मग त्या व्यक्तीकडे सर्व गोष्टी त्याच्या परत ज्या हे गेलेल्या होत्या, म्हणजे त्यांनी हरवलेल्या म्हणा तुम्ही लाईफमध्ये, की कर्ज बिर्ज देऊन त्याचं स्वत्व किंवा त्याचा जो रुबाब होता तो परत आला. या संदर्भातले अनेक अनुभव आपण ऐकणार आहोत, पण त्याच्यावर जाण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. वैकुंठ संवाद मध्ये आपलं स्वागत. तुम्हाला स्वतःला अशी माणसांच्या आयुष्यातले जे अनुभव आले किंवा वास्तू बघून अगोदर आणि नंतर असे अनुभव आले, त्याच्यात बदल, त्यातलं तुम्हाला लक्षात राहण्याजोग्या, जसं तुम्ही काल एक सांगितली हकीकत, तशी
वेगवेगळ्या प्रोफेशन मधली माणसं, कोणत्या कोणत्या प्रोफेशन मधली माणसं हे तुमच्याकडे आली आणि त्यांना कशा कशा प्रकारचं बदल करायला लागला, म्हणजे ते कसं कोरिलेट करतायत, लोकांना आपल्या समस्यांशी जोडून घेतायत, असे तुम्हाला संस्मरणीय असे अनुभव कोणते? आता ह्याच्यात म्हणाल तर हाय प्रोफाईल मधले काही म्हणजे पोलीस ऑफिसर्स मधले काही लोक माझे क्लायंट आहेत. त्याच्यामध्ये एक केस अशी सांगता येईल की एक अगदी वरच्या लेवलचे एक ऑफिसर आहेत आणि ते माझे क्लायंट आहेत. तर त्यांच्याकडे निष्कारण त्यांना काही कटांमध्ये गोवल्यामुळे त्यांच्यावर बरेच कोर्ट केसेस चालू होत्या आणि त्यांनी ते मला सांगितलं नव्हतं की कोर्ट केसेस वगैरे चालू आहेत म्हणून. काही त्यांची म्हणजे त्यांचं एक घर बघितल्यावरती मी त्यांना सांगितलं की इथे हा फ्लाइंग स्टार चार्ट मिळतोय, हा इंडिकेट असं करतोय, अशी रिस्क तुम्हाला दाखवतोय की कोर्ट केसेस येऊ शकतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणताय ते खरंय की कोर्ट केसेस बऱ्याच चालू आहेत. त्या घरामध्ये मी जसं तुम्हाला कलर्सच्या रूपाने सांगितलं, त्या कलर्सच्या रूपाने मी काही गोष्टी टाकल्या आणि शिवाय त्यांचं घर पण वास्तुशास्त्राप्रमाणे अतिशय चुकीचं पद्धतीचं होतं. मेन डोअर पण अतिशय चुकीचं होतं. त्या जागी म्हणजे जसं साऊथ वेस्ट आता इथे मला सांगायला हरकत नाही, क्युअर्स बद्दल मी थोडंसं सांगते की साऊथ वेस्ट एंट्री होती. साऊथ वेस्ट एंट्रीचं घर नेहमी खूप म्हणजे नैऋत्य दिशेचं अतिशय प्रॉब्लेम मध्ये टाकतं, म्हणजे संघर्षपूर्ण त्या व्यक्तीचं जीवन असतं. म्हणजे लिटरली असा कायदा काढायला पाहिजे की साऊथ वेस्टचं डोअरच नको, म्हणजे इतकी वाईट एनर्जी असते. मी आतापर्यंत जेवढी साऊथ वेस्टची घरे बघितली कोणी सुखी नाही त्या घरामध्ये. वेस्टचं चालतं नाही, त्याला पण आहेत काही गोष्टी. सगळ्यात मेन डोअर तुमचं चांगलं असावं नॉर्थ, म्हणजे उत्तर दिशा, नॉर्थ ईस्ट चांगलं असतं, ईशान्य दिशा आणि पूर्वेचं चांगलं असतं. पण त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. आता समजा तुमचं घरामध्ये ज्या डोअर लाईन तुमची आहे त्याचे 9 भाग जर केले तर त्याच्या घराच्या कुठल्या पदात एंट्री चांगली, साधारणतः 4थ्या पदातनं एंट्री घेतात, म्हणजे सारखे भाग केल्यावर 4थ्या भागातनं एंट्री चांगली. ते पण आहे, पण एवढं आपण मायन्युटली नाही बघितलं तरी साधारणतः नॉर्थ, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट ही घरं तुम्हाला आर्थिक सुबत्ता, यश देतात. पण प्रोव्हाइडेड म्हणजे जर त्या घराच्या आतला फ्लाइंग स्टार चार्ट पण तुम्ही करेक्ट केला, कट्स वगैरे बाकी वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही त्याची काळजी घेतली तरच. नाहीतर नुसतंच माझा नॉर्थची एंट्री आहे आणि ही एंट्री पण लोक चुकीची सांगतात. आता मी हे घराचं तुमचं त्या ऑफिसर्स त्यांची केस सांगते मी तुम्हाला. तर त्यांच्या घरात ह्या मी क्युअर्स टाकल्या आणि वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांचं घर करेक्ट केलं आणि शक्य असेल तर त्यांना बदलायला सांगितलं. काही 1-2-4 वर्षांनी म्हणजे जमलं तर बदला, कारण ते साऊथ वेस्ट फेसिंग घर असंही पुढे प्रॉब्लेम करू शकलं असतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या लिटिगेशनच्या केसेस आपोआप डिझॉल्व्ह होत गेल्या, म्हणजे त्या निकालात काढल्या गेल्या. त्यातनं म्हणजे सही सलामत बाहेर पडले. तर ह्या गोष्टी डेफिनेटली घडू शकतात. आता साऊथ वेस्ट फेसिंगच्या घरामध्ये मी जसं सांगितलं की ह्या वाईट एनर्जी आतमध्ये येते आणि काम करते. तर त्या घरांसाठी आम्हाला लेफ्ट हँड गदाधारी म्हणजे डाव्या हातात गदा घेतलेली हनुमानजीची टाईल आम्हाला खूप त्याचा चांगला म्हणजे फायदा लोकांना झालेला दिसलेला आहे. कारण दानवांशी लढण्याची शक्ती ही फक्त डाव्या हातात गदा असलेल्या हनुमानजीच्याच अंगात आहे, म्हणजे त्यांच्या हातात आहे. हे आपल्याला एक जस्ट हे सुपरस्टिशन वाटेल, पण ह्याचे अनुभव मी घेतलेले आहेत. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धेवर एक मुद्दा आहे तुमच्या गुरूंचा, त्याच्यावर येण्या पण त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तुमच्या गुरूंचा एक मुद्दा आहे अंधश्रद्धेच्या विरोधात उभं राहणं, त्याच्या संदर्भात. माझे टीचर फेंगशुईचे जे टीचर आहेत मास्टर जोझेफ यू, हे कॅनडाचे एक नावाजलेले टीचर आहेत. तर ते लहानपणी एका छोट्याशा गावामध्ये राहायचे आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की हे ऍस्ट्रॉलॉजी आहे किंवा फेंगशुई, चायना मधली म्हणजे मेन फेंगशुई, चीनमध्ये राहायचे ते. तर ते त्यांना असं वाटायचं हे सगळं बकवास आहे, म्हणजे सगळं मुद्दाम लोक फसवतात. हे जे फेंगशुई करणारे जे मास्टर्स आहेत ते लोकांना फसवत आहेत किंवा ज्योतिष बघणारे फसवत आहेत. आणि त्याच्यासाठी ते हाँगकाँगमध्ये जेव्हा शिक्षणासाठी आले आणि त्यांनी लायब्ररीत ढुंडाळून त्याच्या रिसर्च सुरू केला की मी हे फसवणूक ही बाहेर काढीनच. आणि त्याच्यानंतर ते फसवणूक काढण्याच्या नादामध्ये ते स्वतःच त्यांना त्याची सत्यता पटत गेली आणि ते त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत गेले आणि आज ते जगातले नावाजलेले मास्टर आहेत.
पण ते प्युअरली मॅथमॅटिशियन आहे. त्याचा अर्थ असा की हे मेटाफिजिक्स आहे, म्हणजे फंक्शुई हे स्पिरिच्युअल लेवल तुम्ही म्हणा, आध्यात्मिक लेवलवरती काम करतं आणि सायंटिफिक लेवलवर दोन्ही पद्धतीने ही वास्तुशास्त्र म्हणा किंवा फंक्शुई काम करतात. पण म्हणून त्याला मेटाफिजिक्स म्हटलं जातं. पण हे प्युअरली मॅथमॅटिशियन अशासाठी की हे कुठली गोष्ट त्यांनी प्रूव्ह केली तरच ते स्टुडंट्सना त्यांच्या शिकवतात किंवा क्लायंट्सच्या बाबतीत उपयोग करतात. समजा एखाद्या वर्षी सांगितलं की एखाद्या म्हणजे फंक्शुईमध्ये जो स्टार सांगते त्याच्यामध्ये नंबर 5 हा येलो स्टार मानला जातो, अतिशय वाईट. यावर्षी आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये येतोय, म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्ही एक खिळा पण ठोकू नका असं मी सगळ्या दर्शकांना सांगेन की तिथे एक फेब्रुवारी 2008 पर्यंत तुमच्या घराच्या ईशान्य दिशेमध्ये एक खिळा पण ठोकू नका, कारण तिथे नंबर 5 हा येलो व्हाईट स्टार आलेला आहे. तर त्याला जर डिस्टर्ब केलं तर तो सिकनेस आणतो, तो वाईट असतो. ज्यांच्या दारातनं तो येत असेल त्यांना यावर्षी भरपूर पैसा मिळेल. ते ऑब्झर्व करा तुम्ही. ज्यांचा दार म्हणजे नॉर्थ ईस्टला आहे, ईशान्येला आहे, त्या घरात यावर्षी भरपूर पैसा मिळेल. हे आहे, म्हणजे हे त्याचं प्रूव्हन आहे. तर त्या असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी नंबर 5 आहे प्रत्येक वर्षी तो पुढे पुढे जातो, तिथे तुम्ही खोदू नका. मास्टर जोसेफ यू काय करणार, तिथे खोदून बघणार आणि तिथे खोदून बघून ते प्रूव्ह करणार की ह्यानी हा इफेक्ट मिळाला. जर एखादी गोष्ट नाही घडली तर ते मग अजून परत एकदा करून बघतात. नाही घडली तर मग ते ह्याच्यातनं काढून टाकतात की हे प्रूव्हन नाहीये, हे खोटं आहे, हे सुपरस्टिशियस आहे, हे मी म्हणजे शिकवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी ह्या प्रूव्हन असतात, म्हणजे अगदी नक्कीच त्याचा इफेक्ट मिळतो. आणि त्या गोष्टी मी वापरते माझ्या कन्सल्टन्सीमध्ये. बदल जे होतात संपूर्ण वास्तू बनवताना किंवा ते इंटिरियर करताना जे बदल होतात, तर ते करताना काही ढोबळ डूज आणि डोंट्स आहेत का? जसं तुम्ही साऊथ वेस्टचं सांगितलं तसं ढोबळ डूज आणि डोंट्स आहेत का? त्याच्या माझा एक मुद्दा सांगायचा राहिला, एक सामान्य लोकांसाठी की कंपास आज प्रत्येकाच्या हातात असतो बऱ्याचशा घरांमध्ये. काही चॅनल्स वरती पण फेंगशुई वास्तूचे प्रोग्राम्स चालतात. तर कंपास घेताना तुम्ही डायरेक्शन घेताना, कारण फोन कॉल्स येतात, आमचं घर वेस्टला, माझं डोअर वेस्टला आहे, आमचं घर पूर्व पश्चिम आहे, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. माझं घर मी इथे दाखवीन ही पूर्व. पण आता दुसरा एक मुद्दा म्हणजे की घराचा दरवाजा म्हणजे घरामध्ये उभं राहून तोंड केलं की बाहेरून तोंड केलं? मी तेच सांगते. नेहमी घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता, तुम्ही कुठल्या दिशेला फेस करता तो तुमच्या दाराची तुमची दिशा, मुख्य दाराची. म्हणजे घराच्या बाहेर पडताना द डिरेक्शन विच यू आर फेसिंग, तुम्ही ज्या दिशेला तोंड करता. पण असंही नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या घराचा, तुमच्या स्वतःच्या घराचं तुम्हाला बघायचंय की तुमचं कुठे किचन आहे, कुठे मेन डोअर आहे, मुख्य द्वार, तर तुम्ही कसं बघाल? साधा एक कंपास स्थिर राहणारा तो घ्यायचा, घराचा मध्यभाग काढायचा. हे कोणाला माहित नसतं आणि मग माझं घर पूर्व पश्चिम वगैरे असे प्रकार येतात. घराच्या मध्यभागी कंपास घेऊन, आता मध्यभाग कसा काढायचा? तुमचा फ्लोअर प्लॅन असतो, तो जिथे कट्स आहेत तिथे तुम्ही जॉईन करून घ्या, चौकोन त्याचा पूर्ण करून घ्या आणि दोन्ही कॉर्नर्स त्याचे छेदा, 2 लाईन्स काढा. मध्ये जो छेदबिंदू येतो तो तुमचा घराचा मध्यभाग. तिथे घेऊन कंपास उभं राहिल्यावर तुम्हाला सगळ्या दिशा मिळतील, नॉर्थ दिसेल, ईस्ट दिसेल, सगळ्या दिसतील. मग ज्या 2 दिशा किंवा ज्या दिशेमध्ये तुमचा दरवाजा येतोय सेंटर पासनं, ती एनर्जी तुम्हाला मिळते. म्हणजे तुमचा दरवाजा त्या दिशेला फेस होतो. समजा ही नॉर्थ आहे आणि या ठिकाणी ईस्ट आहे आणि तुमचा दिशा त्याच्यामध्ये येतोय, म्हणजे तुमचा नॉर्थ ईस्ट मध्ये दरवाजा येतोय, म्हणजे तुम्हाला ईशान्येला फेसिंग आहे दरवाजाचं. समजा तुमचं बेडरूम साऊथ आणि वेस्टच्या मध्ये, तर तुमचं बेडरूम साऊथ वेस्टला आहे. पण ते घराच्या सेंटर मधनं बघायचं, प्रत्येक रूम मध्ये जाऊन नाही बघायचं कुठे आहे तुमचा डोअर आणि कुठे हे आहे. कारण पृथ्वी गोल आहे, त्यामुळे मध्यभागी राहूनच तुम्हाला परफेक्ट डिरेक्शन मिळेल. तुम्ही सांगत की ढोबळ मानाने काही नियम, डूज आणि डोंट सांगत, त्याच्यामध्ये मी येत होते. आता समजा तुमचं घर काही रिनोव्हेट करायचंय किंवा एंट्री बघताना जसं मी सांगितलं, नवीन निवडत असाल घर तर नॉर्थची एंट्री चांगली असते, उत्तरेची, नॉर्थ ईस्टची चांगली असते आणि ईस्टची चांगली असते. त्याच्यानंतर बरी एंट्री असते साऊथ ईस्टची. काही वेळेस साऊथची पण 4थ्या पदातली एंट्री चांगली असते. पण अवॉइड करा साऊथ वेस्ट, शक्यतो वेस्ट पण नको. आणि नॉर्थ वेस्ट असेल, एखाद्या मुलाला एखादे नवरा बायकोच आहेत वयस्कर लोक, त्यांना नॉर्थ वेस्टची एंट्री नको, त्यांना ईस्टची किंवा वेस्टची एंट्री चालेल.
कारण नॉर्थ वेस्टची एंट्री त्या व्यक्तीला घरात राहूनच देत नाही, सतत फिरतीवर ठेवते. अच्छा. हा, तर हे तुम्ही गमतीशीर आहे. हा आणि शक्यतो तुमचा बेडरूम, मास्टर बेडरूम साऊथ वेस्ट मध्ये असेल असं बघा. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा, आणि त्या किंवा साऊथ ईस्ट सेकंड डिरेक्शन. पण कृपा करून नॉर्थ ईस्ट मध्ये झोपू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्ही सगळं काम कराल आणि श्रेय दुसराच कोणी घेऊन जाईल, तुम्हाला त्याचं श्रेय मिळणार नाही. मग नंतर आतल्या गोष्टी तुम्ही साऊथ ईस्ट मध्ये किचन ठेवा. देवघर तुम्ही नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, उत्तर किंवा पूर्व या 3 दिशांमध्ये फक्त शिफ्ट करा आणि रिझल्ट काय मिळतं ते सांगा. नुसतं देवघर शिफ्ट करून तुमचे प्रॉब्लेम्सना आन्सर्स म्हणजे उत्तर मिळायला सुरुवात इमिजिएट व्हायला लागते. देवघर शिफ्ट केलं, देवघर चुकीच्या जागी बीमच्या खाली ठेवणं, कपाटांमध्ये ठेवणं, कुठेतरी देव ठेवणं, म्हणजे देव ही एनर्जी येते. जर तुम्ही देवांनाच ठेवायला जागा नाही तर तुम्हाला कसे देव घरात सुखाने ठेवतील, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आता हे वास्तूमधलं झालं. कलर्स करताना तुम्ही शक्यतो सटल, आता अशी एनर्जी आहे की जिथे सिकनेस स्टार्स खूप प्रिवेल होत आहेत. 2004 पासून जे रिनोव्हेशन करतील लोक, मोस्ट ऑफ द हाऊस घरांमध्ये 2-5-5-2 हे कॉम्बिनेशन मिळतं, जे अतिशय वाईट आहे कॉम्बिनेशन. तर त्याच्यासाठी तुमच्या घरातले जे पेंटिंग्स किंवा कलर्स लावणं ते शक्यतो खूप लाल लावणं किंवा जांभळं किंवा म्हणजे पर्पल जे मी सांगितलं, हॉट कलर्स नको. ऑफ व्हाईट, लाईट पेस्टल कलर, ग्रीन, लाईट एकदम लाईट पिस्ता कलर, ते कलर्स तुम्ही घराला देऊ शकता. फर्निचर मध्ये ते कलर्स तुम्ही ऍड करू शकता. पाणी, वॉटर फाउंटन लोक ठेवतात. वॉटर फाउंटन पण आपल्या चेस्ट लेवलच्या वरती नसावं, नाहीतर घरामध्ये फिअर येतो, भीतीचं हे निर्माण होतात. नॉर्थ ईस्ट मध्ये ओघाओघातनं फ्लाइंग स्टार फेंगशुईतनं मी वास्तूमध्ये येते, पण नॉर्थ ईस्ट मध्ये टॉयलेट बाथरूम असणाऱ्यांना खूप त्रास होतो. त्यांच्यासाठी म्हणजे शिक्षणात त्रास होतो, म्हणून मी एक छोटीशी क्युअर सांगते, करून बघा आणि मिरॅकल्स बघा त्याची. काशाची वाटी असते आपली, ती काशाची वाटी 3, पण ओरिजिनल काशाची वाटी पाहिजे, त्या 3 घ्यायच्या, त्याला मध्ये ड्रिलनी भोग पाडायचं आणि त्या उलट्या अशा टॉयलेट जर नॉर्थ ईस्ट मध्ये असेल तर टॉयलेटमध्ये छताला लटकवायच्या आणि तुम्ही मिरॅकल्स बघा. या चमत्काराच्या पॉइंटवर, या चमत्काराच्या मुद्द्यावर आपण थांबतोय. आणि काल आणि आज तुम्ही ह्या 3 वेगवेगळ्या शास्त्रांच्या पण वास्तूशी संबंधित असलेल्या अनेक पदर आणि अनेक गमती, क्लुप्त्या आणि चमत्कार उलगडून दाखवले. त्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता संवाद, फक्त ईटीव्ही मराठीवर. नमस्कार.